आपल्याला पण ज्या क्षेत्रात उतरायला ना तिथं जबाबदारीने उतरायचंय आणि ती जबाबदारी पूर्ण करूनच लोकांना दाखवायची. मग ते कारभारी जे लिहिलंय तुम्ही त्याच्यावर, त्याचं मला तुम्ही अर्थ सांगा की कारभारी मिसळ काय? कोणत्या पण धंद्याची सुरुवात करताना त्याचे नाव असतं ना, त्याच्यावरून तुम्ही काय ते समजतं, हे नाव ठेवतं मागे तुमचं काय उद्देश? की बाबा काहीतरी कारभार करायचा आहे. मी त्यावेळेस कंपनी जात होतो, तिथं आम्ही बसले बसले अशीच चर्चा निघायची की बाबा काय करायचं, कसं करायचं. मग त्यावेळेस नाव सुचव मी एका मित्राला म्हणलं, अरे मला लय कारभार करायचं बरं का मोठा. मग तो म्हणला की नाही का तुला करायचं ना, मग तू एक काम कर, तू तर हॉटेलचं म्हणजे त्यावेळेसच आमचं असं चालू होतं की बाबा हॉटेल लाईन मध्ये आपण उतरू. त्यावेळेसच तो मला म्हणला कारभारी नाव आपण नाही का बरं करू, कारभारी. हा कारभारी. मग तिथून त्याचा उदय झाला. उदय असा झाला की नाही का म्हणजे कारभार करायचंय, घरचे विश्वास ठेवणार आपल्यावर. मग विश्वास ठेवून ज्या माणसावर आपण विश्वास ठेवणार तो कारभार करणार, म्हणून त्याला आपण कारभारी म्हणायचं. मग ते कारभारी मिसळच. मग ते कसं म्हणतो आपण की बाबा एखाद्या माणसाला उद्देश आपण आता गावखेड्यात पण म्हणतात कारभारी आले. कारभारी कोण आले तर ते एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असतो किंवा मग त्याच्या जबाबदार व्यक्ती असतो, त्याला कारभारी म्हणतात. मग त्याला कारभारी म्हणतात. मग आपल्याला पण ज्या क्षेत्रात उतरायला ना तिथं जबाबदारीने उतरायचंय आणि ती जबाबदारी पूर्ण करूनच लोकांना दाखवायचंय. मग त्याच्यासाठी आपण कारभारीच नाव ठेवू. मग त्याच्यामुळे कारभारी मिसळ ही कन्सेप्ट. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.